नमस्कार मंडळी. आज पुन्हा एकदा माझ्या रोजच्या आयुष्यातला एक साधासा पण सुंदर दिवस तुमच्यासोबत शेअर करत आहे. संध्याकाळचे साधारण 6 ते 7 वाजले आहेत. दिवसभराची कामं आटपून आता घरातली संध्याकाळची कामं सुरू करण्याची वेळ झाली आहे. संध्याकाळ झाली की घरात दिवा लावून वातावरण एकदम प्रसन्न वाटतं, म्हणून सगळ्यात आधी मी घरात दिवे लावले. त्यानंतर घर थोडंसं अस्ताव्यस्त झालं होतं, म्हणून आधी घर झाडून घेतलं. दिवसभराच्या कामानंतर स्वच्छ आणि नीटनेटके दिसलं की मनालाही एक वेगळंच समाधान मिळतं. घराची साफसफाई झाल्यानंतर देवाजवळ दिवा लावला. देवापुढे दिवा लावला की दिवसाचा सगळा थकवा जणू काही कमी झाल्यासारखं वाटतं. 2 मिनिटे शांतपणे देवाचं दर्शन घेतलं आणि मग पुढच्या कामाला सुरुवात केली. आता वेळ झाली होती संध्याकाळच्या स्वयंपाकाची. आज काय बनवायचं याचा विचार करत होते आणि शेवटी अगदी साधा, घरगुती आणि सगळ्यांना आवडणारा बेत ठरवला. आज बनवले भाकरी, टोमॅटोचं सार आणि भात. मला वाटतं ना, रोजच्या जेवणात कितीही वेगवेगळे पदार्थ केले तरी साधं घरचं जेवण खाण्याची मजाच काही वेगळी असते. सगळ्यात आधी भाकरीची तयारी केली. भाकरी करताना घरभर मस्त घरच्या जेवणाचा सुगंध दरवळत होता. त्यासोबत टोमॅटोचं सार बनवलं. टोमॅटोचा सार गरमागरम भातासोबत खायला खूपच छान लागतो. स्वयंपाकाची सगळी तयारी सुरू असतानाच आमचे हेही घरी आले आणि ते येताना माझ्यासाठी मस्त गरमागरम जिलेबी घेऊन आले होते. जिलेबी पाहिल्यावर तर मला आनंदच झाला. कधी कधी अशा छोट्याशा गोष्टी सुद्धा आपला दिवस छान करून जातात. मग स्वयंपाकाची कामं सुरूच होती आणि दुसरीकडे जिलेबी पाहून ती खाण्याची उत्सुकताही होती. हळूहळू सगळा स्वयंपाक तयार झाला. भाकरी, टोमॅटोचा सार आणि भात असा साधा पण मस्त जेवणाचा बेत तयार झाला. दिवसभर कितीही कामं असली तरी संध्याकाळी घरच्यासाठी स्वयंपाक करून सगळ्यांनी एकत्र जेवण करणं या छोट्या छोट्या क्षणांमध्येच खरं सुख असतं. आणि आमच्या संध्याकाळची खास गोष्ट म्हणजे आमचे हे घेऊन आलेली जिलेबी. जेवणानंतर जिलेबी खायला मिळाली की दिवसाची सांगता अजूनच गोड होते. असा होता माझा आजचा साधासा संध्याकाळचा रुटीन व्लॉग. तुम्हालाही असे घरगुती रोजच्या आयुष्यातले साधे आणि सुंदर व्लॉग आवडत असतील तर माझ्या व्लॉगला नक्कीच प्रेम द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि हसत राहा. जर तुम्हाला सारची
टोमॅटो सारची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. बाय बाय.